नाशिक कळवण रस्त्याचे काम सुरू असताना तळेगाव दिंडोरी या परिसरामध्ये रस्ता मोठ्या प्रमाणात खोदून ठेवल्याने या परिसरामध्ये एक साईडने ट्रॅफिक वळवण्यात आलेले आहे. तरी या सर्व गोष्टीचा फटका हा स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून तळेगाव दिंडोरी येथे कळवण नाशिक या रस्त्याचे काम सुरू आहे. तरी या नागरिकांना व ग्रामस्थांना खूप त्रास झाला. यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणायला गेलं तर हा रस्ता खोदत असताना रस्त्यावरती येणारा गाळ याचे नियोजन करण्यात आलेले नसून त्यामुळे या गाळावरती सटकून अनेक प्रवासी मोटरसायकल पडत आहे आणि त्यांचा अपघात होऊन त्यांना दुखापत देखील होत आहे. तसेच काम करत असताना रस्त्याच्या कडेला आलेला माती चिखल तो पूर्णतः आता पाऊस पडत असल्याने गाळाच्या स्वरूपात निर्माण झाल्याने समस्त ग्रामस्थांना देखील याचा त्रास होत आहे. तरी त्या ठिकाणी समोरच स्वच्छ पाण्याचे एटीएम असून वॉटर एटीएम मध्ये जात असताना नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत जर बघितलं तर या रस्त्यावरती एक साईड ट्रॅफिक वळवल्याने त्या ठिकाणी पाणी साचत असून ते देखील नियोजन या ठेकेदाराकडून करण्यात आलेले नसून हा रस्ता कळवण नाशिक असून हा कळवण विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असतो. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याने कायम ये जा करत असतात, परंतु त्या अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष की काय असा देखील प्रश्न यामध्ये उपस्थित केला जात आहे. तरी याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून तरी नागरिकांच्या सोयीचा रस्ता असून तरी त्यांची दुर्सोय होत आहे. तरी यामध्ये जबाबदार कोण असा प्रश्न कायम उपस्थित आहे. या ठिकाणी एवढी गाळ झालेली आहे. ठेकेदार आहे ना मुरुम टाकत जाईल ना माती टाकली सगळे लोक हो तुम्ही समोर याव ये रे दादा इकडं. बोला बोला. या ठिकाणी सगळं मुरुम टाकायला तिथे माती टाकून ठेवली. गाड्या स्लिप होत्या. बरं एटीएम पाणी एटीएम साठी जावं लागत. वॉटर एटीएम कोणत्या बाजूला आहे? वॉटर एटीएम एक मिनिट. वॉटर एटीएम हे पाणी घेऊन आलेले दिसत आहेत सगळं. हे समोर वॉटर एटीएम आहे. जागा जायला जागा नाही. ठेकेदार लक्ष द्यायला पाहिजे ना. इकडे गाड्या स्लिप होते जाते पडत आहे माणसं. ही सर्व मातीच टाकून ठेवलेली आहे. ओके हो सर्व आपण बघू शकता. नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत. तर हे समोर सर्व रहाड झालेली आहे आणि हा जो पॉईंट आहे इंदोऱ्याकडून येणारा हा आणि वारंवार इथं टू व्हीलरवाले पडत आहेत. हा जो जुना रस्ता बनवलेला आहे कॉन्क्रीट तर याला एक खटकी आहे तर यांनी स्लोप देखील दिलेला नाही आहे आणि हे सर्व लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम सुरू आहे.